सुप्रभात सुमंगलम. उरण शिर्डी मानाची पहिली पालखी, रौप्य महोत्सवी वर्ष आणि आजचा आहे 8वा दिवस. 8व्या दिवसाची पहाट आपण या ठिकाणी पाहतोय. 8व्या दिवसाचा प्रवास आपण अनुभवणार आहोत आणि 8व्या दिवसाच्या या प्रवासाला सुरुवात झाली आहे. इथे सध्या सकाळचा नाश्ता सुरू केला गेलेला आहे. आपले सगळे जे साई सेवक आहेत, पदाधिकारी आहेत, ते आजच्या या वस्तीवरचा नाश्ता स्पॉटवरच नाश्ता चालू केला आहे. तर आपण पुढे जाणार आहोत. पुढे जाऊन आजचा दिवस सगळ्यासाठी खास आहे की 25 वर्ष ज्या मानाच्या पालखीची सेवा सुरू आहे, साईबाबांची सेवा सुरू आहे, त्या बाबांच्या पादुका आजच्या रात्रीच्या अर्थातच आरतीच्या स्पॉटवर आपल्याला त्यांचं दर्शन होणार आहे. त्याची एक वेगळी तयारी सुरू आहे, त्याचं एक चांगलं नियोजन सुरू आहे. बाबांच्या पादुकांच्या स्वागताची एक जय्यत तयारी आपण आपल्या मंडळाच्या वतीनं करत आहोत. तेव्हा हा ब्लॉग, ही व्हिडिओ सगळ्यांसाठी खास असणार आहे. पदयात्रींसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी, या चॅनलवर येणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि सर्व साई भक्तांसाठी, सर्व उरणकरांसाठी. तेव्हा ही व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा. उरण ते शिर्डी मानाच्या पालखीचा एक रम्य प्रवास. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. गणपती बाप्पा मोरया. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड जावा. उरण ते शिर्डी मानाची पालखी ही पदयात्रा 8व्या दिवसामध्ये आली आहे. पाठीमागून निघालेला हा सूर्यनारायण 8व्या दिवसाची साक्ष घेऊन आलाय. आणि काय तर एक आनंदाची बातमी म्हणजे काय तर हे 25 वर्ष आम्हा सगळ्या पदयात्रींसाठी खास आहे, उरणकरांसाठी खास आहे, मानाच्या पालखीची सेवा करणाऱ्या प्रत्येक साई भक्तासाठी खास आहे. कारण ज्या पादुका साईबाबांनी वापरलेल्या आहेत ना, त्या पादुका आज 8व्या रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना दर्शन देण्यासाठी येत आहेत. त्यांच्या पादुकांच्या स्वागताची एक जय्यत तयारी आम्ही करतोय. तेव्हा आपण हा न भूतो न भविष्य, म्हणजे कधी हा क्षण आपल्या आयुष्यामध्ये येईल असं वाटलंच नव्हतं. बाबांच्या पादुका येत आहेत, याचा सगळ्यांना आनंद आहे. सगळ्या साई भक्तांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. बरं, या पादुकांचं दर्शन हे आमच्या पदरामध्ये आले, आमच्या भाग्यामध्ये आहे. पण तुम्ही नाराज होऊ नका. नाराज व्हायचं कारण नाहीच आहे. मला ठाऊक आहे की ज्या साई भक्तांची पदयात्रा होऊ शकली नाही, इच्छा असते पण येऊ शकले नाहीत, अशा साई भक्तांना देखील पादुकांचं दर्शन करता येऊ शकतं. मला वाटतं साईंच्या मनात जर असेल तर या पादुका 13 डिसेंबर रोजी रत्नेश्वरी मंदिर जसखार या ठिकाणी साई भंडारा, जो रायगड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा भंडारा म्हणून ओळखला जातो, त्या भंडाराच्या दिवशी देखील आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर आपले नशीब असतील ना तर तुम्हाला देखील या पादुकांचं दर्शन करता येणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा उरण ते शिर्डी मानाची पालखी. ओम साईराम. आपण आता सायाले गावामध्ये आहोत. 8व्या दिवसाचा दुपारचा मुक्काम या ठिकाणी होतोय. बरेच पदयात्री जिकडे तिकडे मिळेल त्या जागेवर विश्रांती घेत आहेत. पण आज सायाले गावामध्ये आमचे जे जेवण बनवणारे साई सेवक आहेत त्यांना थोडासा आराम असणार आहे. कारण सायाले गावचे जे सरपंच आहेत, इथले जे ग्रामस्थ आहेत, ते स्वतः आपल्या पालखीसाठी जेवण करतायत. तर त्यांचं पहिल्यांदा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करू. आता हे जेवण बनवतायत, मग आपले कारसेवक, आपले साई सेवक काय करतायत, चला मी तुम्हाला दाखवतो ते काय करतात. आज आमचे साई सेवक अतिशय आनंदात तल्लीन होऊन नाचत होते.
ओम साईराम. आपण आता सायाले गावामधून दुपारची विश्रांती केल्यानंतर या 25व्या रौप्य महोत्सवाच्या वर्षाच्या शेवटच्या अर्थातच रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी चाललोय. रात्रीचं मुक्काम हे अतिशय आनंददायक असणार आहे, कारण इथे बाबांची पादुका येणार आहे.
ओम साईराम, तुम्ही 8व्या दिवसाचा प्रवास माझ्यासोबत करताय. काही कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो. थोडा प्रवास मी तुम्हाला दाखवला नाही, पण आता परत एकदा या प्रवासामध्ये मी जॉईन झालो आहे. कारण बाबांच्या पादुका येतात त्या ठिकाणी नियोजन, तिथली जागा, तिथे काय काय सोयी करायच्या आहेत, त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी आहे. तर त्याचं सगळं नियोजन आम्ही बघायला स्पॉटवर गेलो होतो. आता परत एकदा रस्त्यामध्ये आलो आहे आणि बाबांचं निशाण मागून आलं आहे. तर चला परत एकदा आपण या रम्य प्रवासाचा आनंद घेऊया. कारण हा शेवटचा प्रवास आहे. उद्या सकाळी बाबांचं दर्शन आपण थेट शिर्डीमध्ये असणार आहोत. ही आजची होणारी जी दुपारती असेल ही या पदयात्रेची, या दिंडीतली शेवटची दुपारती आणि मुक्काम देखील शेवटचा असणार आहे. कारण उद्या दर्शन घेतल्यानंतर काही साईभक्त राहतात तर काही साईभक्त निघून जातात. चलूया बघूया आपला प्रवास. बाबा की जय, साईनाथ महाराज की ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. साई बाबा की जय. ओम साईराम. व्याज घेणारच ते. म्हणून मी आज टाकून दिला व्याज जाईल तुझं. नाही गेला. त्यांना मागशी घे. माग या ना मागशी. त्यांना घेते. ओम साईराम. शेवटच्या रात्री आपल्या बाबांच्या पादुका येतात, पालखी येणार आहे. तर त्यांच्या स्वागतासाठी आपण एक वेगळी तयारी करतोय. फुलांची उधळण आपण करणार आहोत आणि वेगवेगळ्या रांगोळ्या आपण या ठिकाणी साकारणार आहोत. लाड लाड. ओम साईराम. जय साईनाथ. ओम साईराम.
बरं, ओम साईराम. साईराम. बाबांच्या पादुका येत आहेत. आपल्या दरवर्षीप्रमाणे शेवटच्या मुक्कामाच्या ठिकाणी बऱ्याच महिला येतात, अजूनही बऱ्याच आल्यात, पण ज्या लवकर या ठिकाणी पोहोचल्या त्या या आमच्या महिला साई भक्तांच्या वतीनं या चढा टाकलाय. ती सगळ्यांची मेहनत आहे, तर त्यांचं देखील आपण मंडळाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. बोला ओम साईराम.
लाईन तिकडनं लावा ना, काय प्रॉब्लेम आहे? लाईन मध्ये लागले पाहिजे, लाईन मध्ये. ओम श्री साई नाथाय नमः. ओम श्री साई नाथाय. ओम श्री साई नाथाय नमः. ओम श्री साई नाथाय नमः. ओम साई श्री साई जय जय साई. ओम एक मंदिर बांधलं जाणार आहे. त्या पादुकांचं एक मंदिर बांधलं जाणार आहे. आपल्या स्वखुशीनं 5 रुपये 10 रुपये 50 रुपये ज्यांना कोणाला काय देता येईल मंदिरासाठी ते तुम्ही पादुकांवर ठेवू शकता. ओम साईराम. ओम श्री साई नाथाय. ओम श्री साई नाथाय. सगळ्यांचं दर्शन होते त्याला. चंद्रकांत ठाकूर यांचे या ठिकाणी शुभार्पण आहे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा. श्री पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. श्री गुरुदेव दत्त की. आज के आनंद की. ते श्री क्षेत्र साईनाथांची शिर्डी असा संकल्पित असणारा गायीपासून झालेली वासरं या गावात आजपर्यंत जवळजवळ 50-60 गायी आणि वासरं या ठिकाणी फिरत असतात गावात. आणि ती वासरे हरे साई 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 हरे हरे. हरे बाबा हरे बाबा हरे हरे. हरे साई साई हरे हरे. राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. आणि केवळ आपल्या काकांमुळे आलाय, दादांमुळे आलेला आहे. संपूर्ण भारतभर आणि परदेशामध्ये ज्या पादुका गेल्या ते अचानकपणे आपल्या वारीमध्ये साई सेवा मंडळाला प्राप्त व्हाव्यात याच्यापेक्षा आपलं भाग्य नाही. सर्वांचं एकदा जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी आपण कौतुक करूया. ओम साईराम.
श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. श्री क्षेत्र उरण ते श्री क्षेत्र साईनाथांची शिर्डी असा संकल्पित असणारा साईबाबांच्या मध्ये तुम्ही आलेला आहात. आणि हा प्रवास करत असताना नियोजन करून चालतो तो माणूस आहे. हे लक्षात साईराम. ओम साईराम. ओम साईराम. जय जय. टाळ्या बंद नाही झाल्या पाहिजे. पादुका गेट पर्यंत जाऊपर्यंत टाळी वाजवत ठेवा. असा हा एकंदर 8व्या दिवसाचा सोहळा आनंदात, उत्साहात, चैतन्यात पार पडला. बाबांच्या पादुका येणं ही काही सोपी गोष्ट नव्हती, साधी गोष्ट नव्हती. आम्हा साई पदयात्री, साई भक्तांना हा दिलेला जणू काही एक गोडवा होता, सरप्राईज होता. आणि हा संपूर्ण दिवसच त्यातच निघून गेला. तर मग चला, 8व्या दिवसाचा रम्य प्रवास आपण इथेच थांबूया आणि उद्या भेटू. शेवटचा प्रवास, शेवटचा दिवस आनंदवारीचा. तद्वर ओम साईराम. शुभरात्री.